नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 481 या भागामध्ये आपण 4 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न पहिलाच आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. बदललेल्या नावावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे तर भजनलाल शर्मा आता हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर राजस्थान राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कोणत्या शहराचे नामकरण अबुराज असे केलेले आहे? काय? अबुराज. लक्षात ठेवायचं आहे. तर पर्याय अ माउंट अबू. माउंट अबू हे राजस्थानमध्ये बघा एक हिल स्टेशन आहे, म्हणजेच थंड हवेचे ठिकाण आहे. काय? तर माउंट अबू. या माउंट अबू हिल स्टेशनचं नामकरण आता अबुराज असं करण्यात आलेलं आहे. प्रश्न विचारला जातो बघा, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते बघा राजस्थान राज्यामध्ये आहे. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण, ज्याचं नामकरण आता अबुराज करण्यात आलेलं आहे. आता प्रश्न फिरवून विचारला जाईल, अबुराज हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर ते बघा राजस्थान राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. गेल्या भागामध्ये आपण एक प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, रणजी करंडक स्पर्धा 2025-26चा विजेता संघ कोणता ठरला आहे? तर बघा जम्मू अँड काश्मीर हा बघा रणजी करंडक स्पर्धा 2025-26चा विजेता संघ ठरला असून त्याचं हे रणजीमधील पहिलंच विजेतेपद असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत बघा जम्मू अँड काश्मीर या संघाने कधीही रणजी ट्रॉफीमध्ये विजेतेपद पटकावलं नव्हतं. त्याचं हे पहिलंच विजेतेपद असणार आहे. सर्वाधिक मुंबई या संघाने बघा विजेतेपद पटकावलेले आहेत रणजी ट्रॉफीमध्ये. दुसरा प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा, विचारला जाऊ शकतो. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी ही कोणत्या राज्याने घातलेली आहे? ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय अ कर्नाटक या राज्य सरकारने बघा आता 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलेले असे निर्देश बघा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी बघा दिलेले आहेत. कोणी? तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया. कोण आहेत? सिद्धरमैया हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी असे आदेश हे देण्यात आलेले आहेत. या अगोदर आंध्र प्रदेशने बघा असे आदेश दिले होते की 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, असे आदेश या अगोदर आंध्र प्रदेशने दिले होते. आता कर्नाटकने दिलेल्या, दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. दोघांचे मुख्यमंत्री आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. आंध्र प्रदेशचे आहेत चंद्राबाबू नायडू आणि कर्नाटकचे आहेत सिद्धरमैया. एक प्रश्न महत्त्वाचा याशीच रिलेटेड आहे. जगामध्ये जर आपण पाहिलं तर 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश कोणता? तर ऑस्ट्रेलिया हा जो काही देश आहे बघा, तर तो 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, खनिज तेलाचे सर्वाधिक साठे असणारा देश खालीलपैकी कोणता आहे? आता हा प्रश्न का घेतला आहे तर बघा सध्या खूप ट्रेंडिंग आहे. खनिज तेल सध्या खूप ट्रेंड आहे आणि त्यासाठी आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. कारण सध्या जे काही वातावरण आहे बघा इतर देशांमध्ये, त्याच्यामध्ये इराक असेल, इराण असेल, सौदी अरेबिया असेल, त्यानंतर इस्रायल असेल, अमेरिका असेल, हे जे काही महत्त्वाचे देश आहेत बघा, तर त्यांच्यामध्ये एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बहुतेकांना एक काळजी झाली की खनिज तेल आपल्याला प्राप्त होईल की नाही, किती किंमत वाढतील. त्यासाठी हा बघा खनिज तेल जो काही टॉपिक आहे बघा, तर तो ट्रेंडिंग विषय ठरलेला आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा बनतो. तर खनिज तेलाचे सर्वाधिक साठे असणारा देश जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर असणारे पर्याय ड व्हेनेझुएला या देशामध्ये बघा सर्वाधिक खनिज तेलाचे साठे हे आढळून येतात. दुसरा क्रमांक जर आपण पाहिला तर दुसऱ्या क्रमांकावर येतं सौदी अरेबिया, तिसऱ्या क्रमांकावर येतं इराण आणि चौथ्या क्रमांकावर येतं कॅनडा, पाचवा क्रमांक येतो इराकचा. लक्षात ठेवायचा आहे. पहिला व्हेनेझुएला, दुसरा सौदी अरेबिया, तिसरा इराण, चौथा कॅनडा आणि पाचवा इराक, असे महत्त्वाचे 5 टॉप देश आहेत बघा, ज्या देशांमध्ये सर्वाधिक खनिज तेलाचा साठा हा आढळून येतो. जर आपण पाहिला तर तो किती आहे व्हेनेझुएलामध्ये, तर 303 दशलक्ष बॅरल, किती
303 दशलक्ष बॅरल एवढा बघा खनिज तेलाचा साठा हा व्हेनेझुएला या देशामध्ये आढळून येतो. प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्यातील 50 बिबटे हे कोठे पाठवण्याचा निर्णय हा वन विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर रिलायन्स फाउंडेशन, लक्षात ठेवायचं आहे, रिलायन्स फाउंडेशन यातर्फे बघा स्थापना करण्यात आलेली आहे वनतारा याची. आणि या वनतारा फाउंडेशन या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील 50 बिबटे हे पाठवण्याचा निर्णय वन विभागाने आता घेण्यात आलेला आहे. त्याचं कारण तर मानव आणि वन्यजीव, मानव आणि वन्यजीव यांच्यातील जो काही होणारा संघर्ष आहे बघा, तर तो कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील 50 बिबटे हे वनतारा पुनर्वसन केंद्रामध्ये बघा स्थलांतरित करण्याचा निर्णय हा आपल्या महाराष्ट्राच्या वन विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. आता यासाठी करार कोणामध्ये करण्यात आला, तर महाराष्ट्र राज्यातील बघा वन विभाग आणि वनतारा, वन विभाग, राज्य सरकार आणि वनतारा या दोघांमध्ये हा करार करण्यात आलेला आहे. या अगोदर जर आपण पाहिलं तर माधवी हत्ती, लक्षात ठेवायचं आहे, माधुरी हत्ती देखील प्रकरण गाजलं होतं. कारण जे काही माधुरी हत्ती आहे बघा, तर तिला देखील याच वनतारामध्ये हलवण्यात आलं होतं आणि त्यासाठी भरपूर जो काही आहे बघा, तर तो जाहीर निषेध केला जात होता. ते देखील प्रकरण गाजलं होतं आणि आता 50 बिबटे हे त्याच ठिकाणी हलवण्यात येत आहे. आता हे जे काही वनतारा आहे बघा, वनतारा, तर ते कोठे स्थित आहे, तर ते गुजरात राज्यातील जामनगर या ठिकाणी ते स्थित आहे. वनतारा जर संस्थापक पाहिले आपण तर तो कोण आहेत बघा, अनंत अंबानी हे संस्थापक आहेत. यांच्याच पुढाकाराने बघा वनताराची स्थापना ही करण्यात आली होती. स्थापना जर आपण पाहिली म्हणजे उद्घाटन जर आपण पाहिलं तर उद्घाटन याचं झालं होतं गेल्या वर्षी. केव्हा, तर 4 मार्च 2025ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा याचं उद्घाटन पार पडलं होतं. आणि यावर्षी बघा वनताराचा पहिला वर्धापन दिवस आपण साजरा केलेला आहे. केव्हा, तर 4 मार्च 2026ला वनताराचा पहिला वर्धापन दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. स्थापना विचारली जाते तर 2025मध्ये उद्घाटन झालेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. 2026मध्ये पहिला वर्धापन दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न 5, नुकतंच राजीनामा दिलेले CV आनंद बोस हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते, तर पर्याय पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल CV आनंद बोस यांनी बघा त्या राज्याचा राज्यपाल पदाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे. त्याचं कारण तर त्या पश्चिम बंगालचे जे काही मुख्यमंत्री आहेत बघा ममता बॅनर्जी, तर त्यांच्यामध्ये बघा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्या वादाच्या कारणास्तव बघा CV आनंद बोस यांनी पश्चिम बंगाल राज्याच्या राज्यपाल पदाचा जो काही कार्यभार आहे तर तो आता बघा करण्यास नकार दिला असून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. पुढील प्रश्न आहे 6, ITFW 100 ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी वैष्णवी ही कितवी खेळाडू ठरलेली आहे. याचं उत्तर सांगण्या अगोदर या वैष्णवीचं पूर्ण नाव जाणून घेऊया. वैष्णवी अडकर. वैष्णवी अडकर हे आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणच्या आहेत. कुठे, महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणच्या आहेत वैष्णवी अडकर. आणि यांनी बघा ITFW 100 किंवा 100 ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. आणि अशी गाठणारी ती वैष्णवी कितवी खेळाडू ठरली, तर ती बघा दुसरी खेळाडू ठरलेली. लक्षात ठेवायची, दुसरी खेळाडू. आता दुसरी वैष्णवी अडकर ठरलेली आहे. पहिली कोण आहे, तर सानिया मिर्झा. लक्षात ठेवायचं आहे, सानिया मिर्झा ही पहिली खेळाडू असून दुसरी ठरलेली आहे वैष्णवी अडकर. या ITFW 100 ओपन स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं, बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बघा अंतिम फेरी गाठली वैष्णवी अडकर, परंतु विजेतेपद प्राप्त झालेले नाही. वैष्णवी अडकरला बघा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलेलं आहे. कशामध्ये, तर या ITFW 100 ओपन स्पर्धेमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, उपविजेतेपद म्हणजे उपविजेती ठरलेले आहे वैष्णवी अडकर. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय सुरक्षा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा 4 मार्चला, केव्हा, 4 मार्चला साजरा करण्यात आलेला आहे. आता उद्देश काय आहे साजरा करण्यामागचा, तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, आरोग्य, पर्यावरण आणि
अपघाताबाबत बघा जागरूकता निर्माण करणे हा बघा राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा उद्देश आहे, जो दरवर्षी साजरा केला जातो. एक प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह हा दरवर्षी कोणत्या कालावधीमध्ये बघा साजरा केला जातो? तर 4 मार्च. 4 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये बघा सुरक्षा सप्ताह हा साजरा केला जातो. कोणत्या कालावधीत? 4 मार्च ते 10 मार्च. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या स्थापनेनंतर बघा 1972 केव्हापासून? 1972 पासून दरवर्षी 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा साजरा करण्यास सुरुवात झाली. पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 1972 साली बघा पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा साजरा करण्यात आला. यावर्षीची थीम काय आहे? तर सुरक्षा वाढवण्यासाठी लोकांना सहभागी करा, शिक्षित करा आणि सक्षम करा ही 2026ची राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची थीम होती. प्रश्न क्रमांक 8वा, T20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक कोणी ठोकलेले आहे? जर आपण पाहिलं तर T20 वर्ल्ड कप हा आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ बघा अंतिम फेरी म्हणजेच फायनलमध्ये पोहोचले. त्यांचा सामना हा रविवारी आयोजित करण्यात आलेला आहे. ही झाली महत्त्वाची माहिती. आता या आवृत्तीमध्ये एक वेगवान शतक ठोकलेलं आहे, त्याचं नाव आहे बघा पर्याय ड फिन ॲलन. फिन ॲलन हा बघा न्यूझीलंड या देशाचा खेळाडू आहे. कोणत्या देशाचा? न्यूझीलंड या देशाचा खेळाडू आहे. त्याने साऊथ आफ्रिकेविरुद्ध बघा जो काही सेमीफायनलचा सामना होता बघा, तर त्या सेमीफायनल सामन्यामध्ये फक्त 33 चेंडूमध्ये किती? 33 चेंडूमध्ये शतक ठोकले असून ते T20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक ठरलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. T20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक फिन ॲलन याच्या नावावर आहे. जर आपण पाहिलं तर T20 मधील जर आपण पाहिलं तर ते क्रिस गेल याच्या नावावर आहे. लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही वेगवेगळं आहे. प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो कन्फ्यूज करण्यासाठी. वर्ल्ड कपमधील पाहिलं तर फिन ॲलन आणि T20 इतिहासातील पाहिलं तर क्रिस गेल, दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न आहे 9वा, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न काय आहे? जागतिक वन्यजीव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. हे झाले आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. माहितीसोबत करंट अफेअर्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता घेऊया फक्त रिव्हिजन, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, भजनलाल शर्मा यांनी कोणत्या शहराचं नामकरण अबुराज असं केलेलं आहे? तर माउंट अबू या शहराचं नामकरण आता अबुराज असं करण्यात आलेलं आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी ही कोणत्या राज्याने घातलेली आहे? तर कर्नाटक या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. खनिज तेलाचे सर्वाधिक साठे असणारा देश कोणता आहे? तर व्हेनेझुएला हा खनिज तेलाचे सर्वाधिक साठे असणारा देश आहे. महाराष्ट्रातील 50 बिबटे कोठे पाठवण्याचा निर्णय वन विभागातर्फे घेण्यात आला? तर वनतारा या ठिकाणी महाराष्ट्रातील 50 बिबटे पाठवण्याचा निर्णय हा वन विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. नुकतंच राजीनामा दिलेले CV आनंद बोस कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल होते CV आनंद बोस. त्यांनी आता त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ITF W100 ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी वैष्णवी अडकर कितवी खेळाडू ठरलेली आहे? तर ती दुसरी खेळाडू ठरली असून या स्पर्धेमध्ये तिने उपविजेतेपद पटकावलेले आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे, पहिला 1972 साली. 8वा प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक कोणी ठोकलेले आहे? तर फिन ॲलन या खेळाडूने बघा T20 वर्ल्ड कप मधील सर्वात वेगवान शतक ठोकलेल्या किती चेंडूमध्ये? 33 चेंडूमध्ये. 9वा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. जागतिक वन्यजीव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. प्रश्न महत्त्वाचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामचे चॅनल हे जे काही आहे बघा, तर ते जॉईन करू शकता. त्या ठिकाणी PDF पाहू शकता आणि महत्त्वाची माहिती देखील त्या ठिकाणी पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.